36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी अस्मानी संकट, त्यातच सुलतानी संकट म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण यामुळे देखील शेतकरी आत्महत्येच्या दारी पोहोचलाय. अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सत्तेत बसलेले महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मतासाठी साकडं घातलं होतं. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना म्हटलेलं होतं की आम्ही सत्तेत बसल्याबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला होता. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो एवढा पाऊस धो पडला. शेतकऱ्यांनी आपल्याला सर्व पैसा शेतीमध्ये टाकला, परंतु अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकले नाही, कापूस पिकला नाही, तूर देखील पिकले नाही. त्यामुळे पैसा लावलेला पैसा देखील शेतातून निघाला नाही आहे. दैनंदिन गरजा भागवायच्या कशा, शिक्षणाला पैसा लावायचा कुठून, आरोग्याला पैसा लावायचा कुठून, या सगळ्या विवंचनेमध्ये शेतकरी सध्या आहे. ज्याला पिकलं त्याच्या शेतमालाला बाजारामध्ये हमी भाव देखील मिळत नाही आहे. कमी भावात शेतमाल विकावा लागतो, म्हणजे लावलेला पैसा निघाला, उलट खिशातून पैसे द्यावे लागतात. ही अवस्था सध्या अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे. सगळा शेतकरी कर्जमाफीची आस लावून बसलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ. नंतर म्हणायला लागले जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडेल तेव्हा कर्जमाफी देऊ. दुर्दैवाने याच वर्षी प्रचंड ओला दुष्काळ महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्यात सर्व शेतकरी आर्थिक बोजाखाली दबलेला आहे. सरकारला दिलेल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी मागील 8 ते 10 महिन्यांपासून कर्जमाफी करा या आंदोलनाची हाक दिली होती. रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवसांचं उपोषण, आमदारांच्या घरी टेंभा आंदोलन, रक्तदान आंदोलन, मोजरी येथे 7 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन, शेकडो महिलांची पायवारी आणि नागपूर येथे चक्काजाम आंदोलन. त्यानंतर महायुतीचे सरकार कर्जमाफीबद्दल बोलायला लागलं. आता ते कागदावर चालायला लागलं. काही जबाबदार मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा संभ्रमित झालेला आहे. काही जबाबदार मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हटलंय ज्यांच्या शेतामध्ये घर असेल, ज्या शेतकऱ्यांच्या घरी 4 चाकी गाडी असेल त्यांना कर्जमाफी मिळणार नाही, परंतु शेतामध्ये जर शेतातील शेती उपयोगी महत्त्वाच्या वस्तू, शेतमाल ठेवण्यासाठी जर एखादा टिनाचा शेड किंवा पक्की खोली बांधली असेल त्याला कर्जमाफी देणार नाही का? तसेच काटकसर करून कर्ज घेऊन जोडधंदा करण्यासाठी 4 चाकी गाडी असेल तर त्याला कर्जमाफी देणार नाही का? शेतकऱ्यांनी स्वतःच्या 4 चाकी गाडीमध्ये फिरू नये का? सगळ्या सुविधांचा उपयोग घेऊ नये का? हा अन्याय शेतकऱ्यांवर का? म्हणून तिवसा तालुक्यातील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे की सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. यासाठी तिवसा तालुक्यात सह्यांची मोहीम घेण्यात आली आहे. सदर निवेदन तिवसा तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी संजय देशमुख, योगेश लोखंडे, मनोज काळमेघ, प्रशांत राऊत, सतीश गावंडे, सुधीर चौधरी, नरेंद्र काकडे, विलास ठाकरे, प्रकाश पुणसे, लोकेश लवणकर, साहेबराव फटिंग, अंकुशराव राऊत, सागर ढोरे, सुधीर वानखडे, पंकज चौधरी, मंगेश वानखडे, नरेंद्र असोडे, प्रदीप संभारे, मनोज गाढे, विशाल ठाकूर, मनोज पाथरे, बाळा देशमुख, रोशन खोब्रागडे, मुरली मदनकर, संकेत माहोरे, रमेश गावणार, रामभाऊ चंदूरकर, श्रीकृष्ण पाटील, बाळा जवंजाळ, विलास चव्हाण, गजानन बद्रे, अमोल पांडे, सुरेश धोटे, प्रदीप हुड, मोहन आवारे इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.